वाचवण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, जनता माफ करून टाकेल त्यांना, काही विषय नाही. त्यांनी फक्त म्हणावं की मला हा खरंच हे सगळं माझं आहे किंवा हे खरं आहे का खोटं आहे ते बी सांगा. त्यांनी तहसीलदारांनी दिलेले सगळे ऍफिडेव्हिट जे आहेत किंवा तहसीलदारांनी दिलेली माहिती खोटी आहे म्हणून सांगावं त्यांनी, आणि सांगावं जनतेला की बाबा मी मराठा समाजाच्या नावावर रुपया कमवला नाही, हे सगळे मी धंदे करू कमवलं किंवा माझं वैयक्तिक कमवलं, माझा मराठा समाजाचा संबंध एक. तर त्यांनी हे सांगावं, नाहीतर हे सगळं वाचवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे हे सांगावं. त्यांनी जर असं स्पष्ट सांगितलं की हे सगळं वाचवण्यासाठी आमच्यावर खूप दबाव आहे म्हणून मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहे, तर जनता त्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राऊत साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटलांचा विरोध एका लिमिट पर्यंत करा. अशी खूप कारणामे आहेत, अशा खूप गोष्टी आहेत, मग एक बाहेर येणं, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणं हे चालू राहील. जनता काही मूर्ख नाही, जनता काही येडी नाही, जनतेला सगळं कळते. म्हणून परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे राऊत साहेब तुम्हाला की कोणाच्याही दबावाला घाबरू नका. अहो ज्या जरांगे पाटलांनी स्वतःचं घरदार सोडून दिलं, ज्या जरांगे पाटलांनी आपली फॅमिली सोडून दिली, जे जरांगे पाटील स्वतःचं शरीर सोडायला तयार, जीव सोडायला तयार समाजासाठी, त्या समाजासाठी तुमच्यातलं होऊ द्या थोडीशी कारवाई, एखादी ईडीची होऊ द्या, सीबीआयची होऊ द्या थोडीफार कारवाई, पण तुमचा स्वाभिमान जागा ठेवा, जातीसाठी लढायला शिका आणि या समाजासाठी काहीतरी करायला थोडंसं तुम्ही हातभार लावा. त्यांच्या राजेंद्र राऊत बार्शीचे आमदार जे आहेत ते अत्यंत हात धुवून म्हणण्यापेक्षा पुरा अंग धुवूनच मागे लागलेले आहेत जरांगे पाटलांच्या. आता जरांगे पाटलांच्या मागे लागण्यामागे नेमकं कारण काय आहे हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं आहे. मूळ मुद्दा असा आहे की राजेंद्र राऊत जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा त्यांची परिस्थिती काय होती आणि जेव्हा सध्याची परिस्थिती जी आहे आता त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे किंवा तेव्हा त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी होती आणि आता काय प्रॉपर्टी आहे. आणि आता ते जे म्हणतात की मी मराठा समाजासाठी डोक्यावर 15-16 टाके खाल्ले, माझ्या छातीवर वार आहे, पोटावर पाठीवर जिथे जिथे वार आहेत, तर हे सगळं नेमकं कोणासाठी त्यांनी वार खाल्लेले आहेत? खरंच मराठा समाजासाठी त्यांनी वार खाल्लेले आहेत की ते स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वार केलेले आहेत ते पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते ज्या पार्श्वभूमीतून राजकारणात आले, ते राजकारणात आल्यानंतर त्यांची जी परिस्थिती होती ती परिस्थितीपासून आजपर्यंत काय काय बदल झालाय आणि त्यांनी किती कमवलंय, काय कमवलंय हे सगळं आपल्याला पाहायचं. म्हणजे मुळात राजेंद्र राऊतांचं नेमकं दुखणं काय आहे ते आपल्याला पाहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजेंद्र राऊतांच्या मागे कोण आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. तर पहा, सुरुवातीला फक्त मी काही गोष्टी सांगतो त्या काळजीपूर्वक पहा, लक्ष द्या. बघा, हे आहे राजेंद्र राऊतांचा इतिहास थोडक्यात. तर पहा, 1995 ला त्यांनी स्वतःच्या बहिणीला प्रमिला कावळे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणलं होतं 1995 ला. त्याच्यानंतर 96 ला स्वतः नगरसेवक झाले होते. त्याच्यानंतर 99 ला स्वतः नगराध्यक्ष झाले काही लोकांचं समर्थन घेऊन. त्याच्यानंतर 1999 ला विधानसभा लढवली त्यांनी शिवसेना पक्षाकडून, मात्र पराभूत झाले. ठीक आहे, पहा, शिवसेना 99 ला लढवली, पराभूत झाली. त्यानंतर 2004 ला परत विधानसभा लढवली शिवसेना या पक्षाकडून आणि ते विजयी झाले. ठीक आहे. आता 2005 ला नारायण राणे सोबत ते काँग्रेसमध्ये गेले, कारण तुम्हाला माहिती आहे नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. सरकार पाडापाडी ते सगळे घोटाळे माहिती तुम्हाला कशामुळे गेले आणि त्या काळात ते कितीला कोटीला विकले गेले होते अशा चर्चा झाल्या, चर्चा सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर 2009 ला विधानसभा त्यांनी परत काँग्रेसकडून लढवली आणि ते पराभूत झाले. त्याच्यानंतर 2014 ला परत पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि परत पुन्हा निवडणूक लढले आणि त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर 2017 मध्ये ते भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर 2019 ला विधानसभा अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले. पण ह्या अपक्ष मुळात अपक्ष नव्हते, तर ते फडणवीस साहेबांनी पुरस्कृत केलेले उमेदवार होते. म्हणजे एकंदरीत फडणवीस साहेबांनी त्यांना सगळी मदत केली आणि ते निवडून आले. हे इथपर्यंत तुम्हाला त्यांचा राजकीय इतिहास माहित आहे. पण आता ते जरांगे पाटलांच्या पाठीशी काय आहेत आणि मी जे म्हटलंय, जे तुम्ही ऐकलं असेल की बाबा त्यांनी हा प्रवास कसा केलाय ते सगळं तुम्हाला दाखवतो. सोपं नाही हा प्रवास, खूप कठीण आहे. खूप कठीण म्हणजे कसा? पहा, एक पत्र आहे, ऑनरेबल डायरेक्टर जनरल पोलीस अँटी करप्शन ब्युरो, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो असतो की नाही, म्हणजे अँटी करप्शन ब्युरो जे असते त्याचे जे महासंचालक असतात त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र लिहिलेलं आहे एका पोलीस अधिकाऱ्यांनी, जे रिटायर झालेले पोलीस अधिकारी त्यांनी, आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की आतापर्यंत जे काही राऊत साहेबांनी ऍफिडेव्हिट वर जे लिहून दिलं आहे की 2004 ला त्यांची किती म्हणजे व्हॅल्यू होती, त्यांच्याकडे किती पैसे होते काय नाही, किंवा 2009 ला, 2014 ला, 2019 ला हे जे सगळं लिहिलेलं होतं, ही जी मालमत्ता दाखवली ती सपशेल खोटी आहे. बघा, इथं स्पष्टपणे दिलं बोगस अँड इमॅजिनरी. म्हणजे बोगस म्हणजे काय, तर खोटी, धादांत खोटी, आणि इमॅजिनरी म्हणजे काय, काल्पनिक. तर ही सगळी जी माहिती दिलेली आहे ही अत्यंत काल्पनिक माहिती आहे. मग खरी माहिती काय त्यांनी याच अर्जामध्ये दिलेलं आहे की पहा, त्यांचं काय, तर ते डुप्लिकेट दारू निर्मिती. पहा, एक पवार नावाचे कोणीतरी आहे तिथे, हे मी सांगत आहे सगळं जशाला तसं प्रूफ आहे, त्याच्यामध्ये सगळे प्रूफ आहेत. मी सगळं सांगणार आहे की त्यांनी स्वतः म्हणजे डुप्लिकेट दारू विकण्यापासून तर काय काय धंदे केलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने किती हजार कोटीचे मालक झाले ते सगळं याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ते पण असं नाही की उगा उचलली जी पण लावली टाळायला. ते अर्ज आहे, त्या अर्जामध्ये तसे पुरावे आहेत. 400 ते 500 पानाचा अर्ज आहे, त्याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत, सगळं आहे. तेवढं तुम्हाला दाखवणार नाही, पण महत्त्वाचे मुद्दे तेवढे दाखवणार आहे की नेमकं राऊतांचं दुखणं काय, ते जरांगे पाटलांच्या मागे का लागले. तर पहा, तर यांचं पवार म्हणून कोणीतरी होते, तर त्यांच्यासोबत हे काम करत होते. यांचे डुप्लिकेट दारू निर्मिती, विक्री, पहा, दारू तयार करायची, विकायची, जुगार, महिलांची अनैतिक तस्करी, पहा म्हणजे महिलांची तस्करी, हे सुद्धा धंदे. त्याच्यानंतर बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प, बेकायदेशीर खाणकाम, असे अनेक अवैध धंदे आहेत. त्याचप्रमाणे श्री राऊत यांचा भाऊ विजय राऊत हा देखील त्यांचा प्रमुख भागीदार असल्याचे सांगितले. पुन्हा विजय राऊत हे बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प, असे सगळे जे धंदे आहेत, प्लॉटिंग व्यवसाय, जे काय आहे नाही ते सगळं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाच्या खंडणी व्यवसायाचे नेते खंडणी सुद्धा जमा करतात. कोणाकडून? व्यावसायिकांकडून. संरक्षण गोळा, म्हणजे संरक्षक पैसे, म्हणजे तुम्हाला जर संरक्षण पाहिजे असेल, तुमच्या धंद्याला जर संरक्षण पाहिजे असेल, तर आमच्याकडे तुम्ही काय दिलं पाहिजे? पैसे दिले पाहिजे, खंडणी दिले पाहिजे. मी म्हणतोय का? नाही. स्पष्टपणे पुराव्यासहित केलेला अर्ज आहे, स्पष्टपणे पुराव्यासहित अर्ज आहे. त्याचबरोबर पहा, या काळ्या पैशाचा आणखी एक मोठा स्रोत अनेक कंपन्यांमध्ये दडलेला आहे. तुम्हाला माहित असेल, त्या दिवशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यांनी काय म्हणले? माझ्या मुलाचा एक प्लॉटिंगचा धंदा आहे म्हणले, बरोबर आहे. दुसरं काय म्हणले? एक ज्वारी शुद्ध करण्याचा, बरोबर आहे. आणि तिसरं म्हणले एक तेल घाणा आहे.
तीनच फक्त माझे हे आहेत म्हणले, पण तीन नाहीत. तुम्ही फक्त पहा, नाव वाचा, पहा. अनेक कंपन्यांमध्ये त्याला ज्याचे ते संचालक आहेत, अधिकृत आणि अनधिकृत संचालक आहेत, ज्यांच्या स्वतःच्या प्रतिज्ञापत्रानुसार, म्हणजे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रानुसार, राजेंद्र राऊत आणि त्यांचे कुटुंबीय, लक्ष्मी सोपान ऍग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी, शिवप्रभा शुगर, मातोश्री शुगर, भाग्यलक्ष्मी, नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्मी सोपान शुगर कंपनी आणि इथेनॉल कंपनी, सत्यभामा आणि विठ्ठल कन्स्ट्रक्शन मधील भागधारक आणि गुंतवणार, त्यानंतर लँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी सोपान हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, त्याच्यानंतर लक्ष्मी दूध उत्पादन आणि प्रक्रिया संघ प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर सत्यभामा कॉर्पोरेशन आणि भाग्यलक्ष्मी मिनरल वॉटर, त्यानंतर तुळजाभवानी स्टोन क्रेशर, अभिजित बार अँड हॉटेल. पहा, समाजासाठी टाकले हे सगळं त्यांनी, त्यांच्या मुलासाठी, लेकरा बाळासाठी कतही नाहीये. याच्यातला 1 रुपया सुद्धा ते स्वतः घेत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्हीच पहा, म्हणले आम्ही फक्त 3च इन्स्टिट्यूट आहेत म्हणले आमच्या, आता किती येत्या, एवढ्या सगळ्या आहेत, आणि याच्यामधून त्यांनी करोडो रुपयाची संपत्ती जमवली. किती रुपयाची, करोडो रुपयाची. बघा आणखी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो बघा. त्यामुळे बोगस कर्जे, पावत्या, बनावट व्यवहार शोधण्यासाठी या सर्व कंपन्यांमागे होणाऱ्या व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यानंतर पहा, या व्यतिरिक्त राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या अनेक नातेवाईक व कामगारांमार्फत अनेक जमिनी बेनामी मालमत्ता म्हणून घेतलेल्या आहेत. पहा, राजेंद्र राऊत यांची विश्वसनीय माहिती पहा, त्यांचे सहकारी अवैध सावकारी व्यवसायातून काळा पैसा कमवत आहेत. या अवैध सावकारी व्यवसायातील त्यांचे काही प्रमुख साथीदार म्हणजे तानाजी गायकवाड, महादेव भगवान राऊत, त्यानंतर काटकर, अमित कुमार, दिलीप खटोड काहीतरी आहे, संजय विठ्ठल राऊत, रणवीर राजेंद्र राऊत, बसवेश्वर बागल, असे भरपूर सारे नावं आहेत. आणि या नावाच्या माध्यमातून, या सगळ्या हेतून असं म्हटलेलं आहे त्यांचं, की आतापर्यंत त्यांनी अंदाजे फक्त या सगळ्या नावावर किंवा स्वतःच्या नावावर 700 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. किती, 700 कोटी. बरं, ही सगळी जी प्रॉपर्टी आहे, याच्यातला सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा सांगतो. ही सगळी 700 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, याच्यातले वारसा हक्कानं काय आलेला आहे काय ना, ते सुद्धा सांगतो मी. प्रॉपर्टी काय आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे, आणि त्यांनी वारसा हक्कानं मिळाले का विकत घेतले ते सुद्धा दिले, सगळं दाखवतो बघा. आता बघा, हे काय स्थावर मालमत्ताचा तपशील आहे, की त्यांना कोणत्या गटामध्ये किती जमीन त्यांनी विकत घेतली आहे. पहा, तर काय आहे, ही जमीन, ही शेत जमीन संपादन केल्याचं आहे. संपादन म्हणजे काय, विकत घेतली. तर पहा, गट नंबर 231 पैकी 1/4 भाग, म्हणजे कुठं कुठं काय काय घेतली, हे जे आहेत हे सगळे 13 एकर घेतली, मग 4 एकर घेतली, मग 4 एकर, मग 1 एकर, 1 एकर, पुन्हा किती एकर, किती एकर, असं सगळं घेतलेलं आहे. आणि हे सगळं कधी घेतलंय पहा, दिनांक सहित दिलेलं आहे. 2001, 2001, 2001, 2006, 2012, 2013, 2011, 2011, 2008, पहा तारखेसहित. म्हणजे 95 ला जेव्हा राजकारण चालू केलं, याच्यातलं काही आले का हो? म्हणजे पहा, मालमत्ता वारसा हक्क प्राप्ताने आली का, आली का कुठं, नाही 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 नाही. त्याच्यानंतर तालुका बार्शी, एक फक्त वारसा हक्क, त्याच्यानंतर नाही 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 नाही. म्हणजे सगळी कशी आहे, या सगळ्या जमिनी कशा आहेत, नवीन विकत घेतात. 95 ला त्यांनी बहिणीला तिकीट दिलं, निवडून आणलं नगरसेवक म्हणून, नंतर 96 ला स्वतः आली, 99 ला नगराध्यक्ष झाले, आणि 2001 पासून कार्यक्रम सुरू झाला हे सगळं विकत घेण्याचा. वडिलावर पार्जित आहे का, नाही. म्हणजे यांचा लढा मराठा समाजासाठीचा आहे का स्वतःचे खळे भरण्यासाठीचा आहे. आपलं काहीच म्हणणं नाही, आपण काही बोलत नाही याच्यामध्ये, आपला काही संबंध नाही. प्रूफ सहित त्या माणसाला पहा, माहितीचा अधिकार नियम 2005 अंतर्गत देण्यात आलेली माहितीची प्रत कोणी दिली, पहा, हे कोणी दिली, सरकारने, गव्हर्नमेंटने दिली, नायब तहसीलदार बार्शी. कोणी दिली, मी नाही दिली. कोणाची आहे ती, नायब तहसीलदार बार्शी यांची आहे, त्यांनी दिलेली माहिती आहे ही सगळी. कोणाची आहे पहा, नोटरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांनी दिलेली माहिती आहे, की हे सगळं त्यांनी तिथं हे केलं आहे, म्हणजे आपल्या ऍफिडेव्हिट मध्ये सुद्धा लिहिलं आहे. त्याच्यानंतर पहा, प्लॉट, एक नाही दोन नाही, किती प्लॉट आहेत बघा तुम्ही फक्त. हे 1 पासून सुरू झाले, कुठून, शेत जमीन ठिकाणी, बिगर शेती म्हणजे प्लॉटिंगची जमीन. पहिला प्लॉट घेतला त्यांनी गट नंबर 3809 मधला, 3809 मधले 3, 4, 5 किती घेतले ते घेतले, 37, 38, 39, असे किती, 69 प्लॉट. किती, 69 प्लॉट आहेत, प्लॉट 69 प्लॉट कोण, त्यांनी खरेदी केलेले. नंतर त्यांच्या पत्नीने खरेदी केलेले, हे एवढे किती आहेत, 13 प्लॉट आहेत, 13. ठीक आहे, म्हणजे 69 प्लॉट त्यांनी, ते पण लहान लहान नाहीत, खूप मोठमोठ्या क्षेत्रफळाचे आहेत, काही लहान आहेत, काही मोठे, काही 5-5 हजार, काही 13-13 हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहेत. तर एवढे सगळे मी म्हणाय लोकांना नाही. बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 नंतर माहिती अधिकाराची तथा निवासी तथा तहसीलदार, नायब तहसीलदारांनी दिलेले. मी दिले का, नाही, नायब तहसीलदारांचे. किती घेतलेत, हे 69 आणि पत्नीच्या नावावर 13 प्लॉट, एकूण 82 प्लॉट झाले. या 82 प्लॉटचं जर क्षेत्रफळ पाहिलं ना तुम्ही, तर 2 लाख स्क्वेअर फुटाच्या जवळपास जाते पहा. म्हणजे 1,82,000 काहीतरी स्क्वेअर फूट येते, जवळपास 2,00,000 स्क्वेअर फूट जागा. कशाला म्हणतात तुम्ही विचार करा. इथं गोरगरीब मराठा समाजाला स्वतःच्या हायत्या जागेत घर बांधता येणं, कोणाला जर घर बांधायचं असेल तर खेड्यात सुद्धा गुंठावर रान घेणं होईन झालंय. आणि यांनी 82 प्लॉट्स घेतलेत. बरं, हे कधी घेतलेत, सगळ्याच्या तारखा आहेत बघा. याचं क्षेत्रफळ सुद्धा आहे 2626, 13,070 आणि काय की जे असेल ते असं सगळं दिलेलं आहे. हे सुद्धा नायब तहसीलदार यांच्या सही शिक्क्यानिशी आहे बरं का, आपलं नाही म्हणायचं काय. त्याच्यानंतर पुढे जाऊन पहा, मालमत्ता वारसा हक्क प्राप्त आहे का. पहिल्या 2 मालमत्ता फक्त वारसा हक्क प्राप्त आहेत, 2-3. त्याच्यानंतर नाही 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 नाही, कोणतीही वारसा हक्कानं आलेली नाही. त्याच्यानंतर नाही 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 नाही, म्हणजे हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्याला सगळं विकत घेतले. दिनांक सहित आहे, पुन्हा दिनांक पहा कधीपासून आहे ते, 2010, 2010, त्यानंतर 11, त्यानंतर 15, 2005, 5, 5, 5, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10. म्हणजे या सगळ्या 2010, 5 म्हणजे ते जेव्हापासून आमदार झाले तिथून पुढे त्याने इतका विकास केला मराठा समाजाच्या नावावर, स्वतःचा इतका विकास केला की 2-2 लाख स्क्वेअर फुटाच्या जागा त्याने घेतल्या. एवढ्याने 70-70. आणि मी म्हणत नाही, आपला काही संबंध नाही याच्यात बोलण्याचा. नोटरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया.
आपण बोलतो का नाही? बघा हे 12 तारीख 2010, 2010, 2010, 2010, 2010. 10ला तर लॉटरीच लागली समजायची त्याचं. कितीच घेतलं आणि कितीच नाही त्याचं त्याला माहित. असं आपण म्हणायलो का? आपण बिलकुल म्हणणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, की चालू बाजार मूल्य यांचं काय? आता चालू बाजार मूल्य आपल्याला काही घेणं नाही. चालू बाजार मूल्य तुम्हाला माहिती आहे. हे म्हणतात किती येतं? 70,000 आणि 77,000 आणि 71,000. बार्शीमध्ये 3,000 आणि 4,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट 70,000 मध्ये येते का हो? मला काय करायचं नाही. तुम्हाला येत असेल आता मी तर काय बार्शीचा नाही. तुम्ही बार्शीचा असाल तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे. किंवा बार्शीमध्ये 70,000 प्लॉट येते 3,000 स्क्वेअर फूटचा, 4,000 स्क्वेअर फूटचा. तर ते आपल्याला माहित नाही. 36,000, 38,000, 39,000, 40,000, 45,200 एवढी कमी रकमेमध्ये आमदार साहेबाची प्लॉट विक्री म्हणजे आहे सध्याची किंमत आहे त्या प्लॉटची. एवढ्या कमी रकमेत मला वाटते सर्वसाधारण मराठा समाजाने त्यांच्याकडे गेलं पाहिजे, म्हणलं पाहिजे की आम्हाला बी 41,000 प्लॉट द्या, 2,000 स्क्वेअर फूटचा, 3,000 स्क्वेअर फूटचा मागितला पाहिजे. आहे की नाही? इथं दाखवलेलं आहे. मी म्हणणं झालं नायब तहसीलदार साहेबांनी दिलेली माहिती आहे. ओके राईट. तर अशा पद्धतीने हे सगळं कमवलेलं आहे. मुळात म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचे फोटोज आहेत ज्याची किंमत तुम्ही आता पाहिली की एकदम कमी आहे. काही अडचण नाही. त्याच्या प्रॉपर्टीचे हे सगळे फोटो, स्टोन क्रेशर, बिल्डिंग मोठमोठ्याल्या, त्याच्यानंतर आणखी काय काय आहे तर पहा हे मोठमोठाले स्टोन क्रेचर, हे कंपन्या सगळं हे असं सगळं अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं मराठा समाजासाठी आहे. कोणासाठी आहे? हे मराठा समाजासाठी आहे. म्हणून बार्शीकरांनो, मी तुम्हाला फक्त कळकळीची एकच विनंती करतो, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एकच कळकळीची विनंती करतो, की हे सगळं जे आहे ना, निश्चितपणे त्यांनी कमवू द्या. काही ना एक मराठा माणूस मोठं झालं, काही अडचण नाही. पण हे सगळं कमवल्यामुळे काय झालं माहितीये का? तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, आपल्याकडे ईडी आहे की नाही? इन्कम टॅक्स विभाग आहे की नाही? आणि मग बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, लाचलुचपत प्रतिबंधक आपल्याकडे खातं असतं, अँटी करप्शन ब्युरो. मग हे सगळं जर याच्या मागे कोणा लावलं असेल, तिथे मी नाव सांगायची गरज नाही. मग हे सगळं यांच्या मागे लागलं आणि मग यांच्या मागे हे सगळं लागल्यामुळं आता याला नाईलाजास्तव का होईना, की किती जरी म्हणत असले की मी मराठा समाजाचं काम करायलो, मराठा समाजाशी मी अशा केसेस घेतल्या तशा, तर हे सगळं पाहिलं तुम्ही. तुम्हाला सांगा साधी गोष्ट आहे, दारूचा धंदा करायचा म्हणल्यावर माणूस मार खाणारच. असं मी म्हणत नाही, अर्जामध्ये म्हणलंय बरं का. तुम्हाला माहितच आहे, हातभट्टीची दारू करायची म्हणल्यावर तिथं भांडणं होणारच, मारामाऱ्या होणार, टाके बसणारच. असं मी म्हणत नाही, अर्ज म्हणते. तुम्हाला माहित आहे की अशा पद्धतीने दारू अवैधरित्या विकायची म्हणल्यावर कधी कधी पोलिस बी कानाखाली वाजवतात, पोलिस बी बदाबद मारतात, त्या पोलिसाच्या घावानं बी टाके पडणारच. असं मी म्हणत नाही, अर्ज म्हणते. तर अशा पद्धतीनं वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मला मग सांगा यांचा इन्कम स्त्रोत काय बरं? एवढ्या 9-9, 10-10 कंपन्या टाकल्या, ही शुगर कंपनी, ती शुगर कंपनी वेगवेगळं, आणि एवढं सगळं टाकलं म्हणजे आमच्याकडे एकही शुगर कंपनी नाही, कारखाना नसलेला मी पहिला आमदार आहे आणि मी ढमकय टमकय. मग एवढं सगळं असून सुद्धा एवढ्या कंपन्या, एवढ्या पैसा, तुमचा इन्कमचा स्त्रोत काय आहे? मग ते कळायला पाहिजे ना. नेमकं काय बाबा? एक साधारण आमदार ज्याला पगार तेव्हा तर एवढा नव्हता, आता पगार समजा 2 लाखाचा, तेव्हा तर काय पगार होता? 70-80,000 रुपये पगार होता. 80,000, 1 लाख पगार असलेला माणूस एवढ्या प्रॉपर्ट्या घेते, आणि लेक्चर असलेला माणूस ज्याला 1.5 लाख पगार आहे फार कितीतरी दिवसापासून, त्याला मात्र एक प्लॉट घेऊन घर बांधणं होत नाही, का पोरीचं लग्न होत नाही. ही एवढी तफावत कुठून येते याचा विचार सगळ्या जनतेने केला पाहिजे. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं जे आहे मराठा समाजाच्या नावावर, ही फक्त आपली प्रॉपर्टी वाचवण्याचा प्लॅन आहे. फक्त प्रॉपर्टी वाचवायची. कोणाच्या नावावर? मराठा समाजाच्या नावावर प्रॉपर्टी वाचवायची, आणि प्रॉपर्टी वाचून आपलं पद वाचवायचं, आणि आपलं पद वाचून आपला राजकीय प्रवास वाचवायचा, राजकीय आपलं करिअर वाचवायचं. याच्यापेक्षा दुसरं याच्यामध्ये काहीही नाही. त्याच्यामुळे हे सगळं थोतांड आहे, आणि त्याच्यामुळे राऊत साहेबांचं जे काय असेल ते राऊत साहेबांना क्लिअर सांगावं की सगळं हे वाचवण्यासाठी माझ्यावर दबाव आहे. जनता माफ करून टाकेल त्यांना, काही विषय नाही. त्यांनी फक्त म्हणावं की मला खरंच हे सगळं माझं आहे, किंवा हे खरं आहे का खोटं आहे ते बी सांगावं त्यांनी. तहसीलदारांनी दिलेले सगळे ऍफिडेव्हिट जे आहेत, किंवा तहसीलदारांनी दिलेली माहिती खोटी आहे म्हणून सांगावं त्यांनी, आणि सांगावं जनतेला की बाबा मी मराठा समाजाच्या नावावर रुपया कमवला नाही, हे सगळे मी धंदे करू कमवलं, किंवा माझं वैयक्तिक कमवलं, माझा मराठा समाजाचा संबंध नाही. एक तर त्यांनी हे सांगावं, नाहीतर हे सगळं वाचवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे हे सांगावं. त्यांनी जर असं स्पष्ट सांगितलं की हे सगळं वाचवण्यासाठी आमच्यावर खूप दबाव आहे म्हणून मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहे, तर जनता त्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राऊत साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटलांचा विरोध एका लिमिट पर्यंत करा. अशी खूप कारणे आहेत, अशा खूप गोष्टी आहेत. मग एक एक केस बाहेर येणं, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणं, हे चालू राहील. जनता काही मूर्ख नाही, जनता काही येडी नाही, जनतेला सगळं कळते. म्हणून परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे राऊत साहेब तुम्हाला, की कोणाच्याही दबावाला घाबरू नका. अहो, ज्या जरांगे पाटलांनी स्वतःचं घरदार सोडून दिलं, ज्या जरांगे पाटलांनी आपली फॅमिली सोडून दिली, जे जरांगे पाटील स्वतःचं शरीर सोडायला तयार, जीव सोडायला तयार आहे समाजासाठी, त्या समाजासाठी तुमच्यातलं होऊ द्या थोडीशी कारवाई, एखादी ईडीची होऊ द्या, सीबीआयची होऊ द्या थोडीफार कारवाई. पण तुमचा स्वाभिमान जागा ठेवा, जातीसाठी लढायला शिका, आणि या समाजासाठी काहीतरी करायला थोडंसं तुम्ही हातभार लावा. त्यांच्या विरोधात जाऊ नका, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.